नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन पहिलं बघणार आहोत. तर नवीन बदलानुसार जे प्रश्न आपल्याला MSCIT इरामध्ये बघायला मिळत आहे ते आपण बघूया. MSCITचे हे फर्स्ट सेशन आहे. तर सुरू करूया. लॅबवर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट आपण पूर्ण करणार आहोत. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायची आणि त्यामध्ये स्टार्ट एक्झाम करायचं आहे. स्टार्ट एक्झाम केल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करा. आता या ठिकाणी या ब्लॅक विंडोमध्ये जे टेक्स्ट दिसत आहे हे टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी खाली टाईप करायचे असतात. तर जसे दिलेले तशा पद्धतीने टाईप करायचे. जे टाईप केलं स्पेस दिला, एक जे या ठिकाणचा गायब झाला, परत जे टाईप केलं स्पेस दिलं, तो जे गायब झाला, पुढचा आहे एफ स्पेस. म्हणजे तुमचं लक्ष फक्त या अंडरलाईनवर असलं पाहिजे. ही अंडरलाईनच्या वर जो वर्ड असेल तो वर्ड टाईप करायचा आणि स्पेस दाबायचं. परत अंडरलाईनच्या वर जो आला तो दाबायचा स्पेस. तर असं कंटिन्यू टाईप करायचे तुम्हाला. जेवढा वेळ तुमच्याकडनं टायपिंग होईल तेवढा वेळ करा. 10 मिनिटाचं हे टायपिंग आहे. तर यामध्ये तुमची टायपिंग प्रॅक्टिस चांगली होणार. तर अशा पद्धतीने हे टायपिंग पूर्ण करा आणि टायपिंग पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करा. ओके करा. ओके केल्यानंतर यस करा. यस केल्यानंतर हे एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करा. एंड एक्झाम कसंही टाका, स्मॉल कॅपिटल, काही फरक पडत नाही. आणि त्यानंतर कन्फर्म करा आणि ओके करा. तर मित्रांनो, या ठिकाणी टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट जी होती ती आपली पूर्ण झाली. आता आपण नॉलेज चेक ही एक टेस्ट असते, ती सोडवायची असते. तर नॉलेज चेक या टेस्टला इथे क्लिक करायचं. त्यानंतर स्टार्ट एक्झामला क्लिक करायचं आणि या ठिकाणी थोडंसं वेट करायचं. कधी कधी हे लोडिंग व्हायला वेळ लागत असतो. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला हे क्वेश्चन्स आलेले आहेत बघा. टोटल 10 क्वेश्चन्स आपल्यासमोर आले आहेत आणि इथे वरती क्वेश्चन आहे आणि इथे हे त्याचे आन्सर्स आहे. तर क्वेश्चन आहे बघा फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग बटन्स ऑन द लॅपटॉप इज द पॉवर बटन. तर यामध्ये ह्या इमेजेस दिलेल्या आहे. ज्या इमेजवर तुम्ही क्लिक केलं ती इमेज अशी ओपन होते. ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला दाखवलं जातं हे आन्सर आहे का. तर हे आन्सर नाही आहे. तर इमेज इथून तुम्ही अशी कट पण करू शकता. तर याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचं. तर लॅपटॉपचं जे पॉवर बटन आहे ते हे आहे. तर फर्स्ट आन्सर इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॉम. रॉमचा फुल फॉर्म काय. तर रीड ओनली मेमरी. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच की ऑन द कीबोर्ड विल यू प्रेस आफ्टर एंटरिंग द पासवर्ड. तर पासवर्ड एंटर केल्यानंतर आपल्याला कीबोर्डवरची कोणती की प्रेस करावी लागते. तर एंटर बटन आहे याचं. तर फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. पासवर्ड टाकल्यावर आपण एंटर प्रेस करत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, युअर फ्रेंड हॅज रिक्वेस्टेड यू टू शेअर युअर इंटरनेट डाटा विथ हिम. विच ऑप्शन वुड यू सिलेक्ट टू शेअर युअर इंटरनेट. तर मित्रांना तुम्हाला जर इंटरनेट शेअर करायचं असेल तर या 4 पैकी कोणता ऑप्शन तुम्ही निवडाल. तर सी ऑप्शन आहे, पोर्टेबल हॉटस्पॉट. तर हॉटस्पॉट जेव्हा आपण ऑन करतो तेव्हा मित्रांना आपल्याला इंटरनेट शेअर करता येतं. तर सी आन्सर हे याचा आहे, सी. त्यानंतर 5वा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हेल्प अस टू नाव दॅट अवर लॅपटॉप डेस्कटॉप इज कनेक्टेड टू इंटरनेट. तर यामध्ये कोणता ऑप्शन आहे की ज्याच्यावर क्लिक केलं की तुमचं लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट हे कळतं. तर ए ऑप्शन याचं उत्तर आहे. तर ऑप्शन ए हे करेक्ट आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, टू कंट्रोल द कर्सर ऑफ द लॅपटॉप यू कॅन यूज डॅश डॅश. तर याचा आन्सर आहे बघा, ट्रॅकपॅड ऑफ लॅपटॉप. तर लॅपटॉपचा जो कर्सर आहे तो लॅपटॉपला एक ट्रॅकपॅड असतो, त्याच्याद्वारे कंट्रोल होत असतो. तर थर्ड आन्सर याचं करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अ यूज टू कनेक्ट अ वायरलेस माऊस टू कम्प्युटर. तर याचा आन्सर आहे USB डोंगल. 8वा प्रश्न आहे, अ डॅश डॅश हॅज अ कॅमेरा लेन्स. तर याचा आन्सर आहे वेबकॅम. वेबकॅमला कॅमेरा लेन्स असते. नंतर 9th क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज लोकेटेड अबोव द लॅपटॉप स्क्रीन. तर लॅपटॉपच्या स्क्रीनच्या वर काय असतं. तर वेबकॅम असतो. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, इफ मोर दॅन वन पर्सन यूज अ लॅपटॉप इट इज आयडियल टू डॅश डॅश ऑफ लॅपटॉप वेन इट इज नॉट इट यूज. तर याचं आन्सर आहे बघा, साइन आउट. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक जे होतं ही टेस्ट पूर्ण झाली आहे, त्यामुळे हा मेसेज आपल्याला आला आहे. तर इथे येस करायचं असतं याला. जर चुकून तुमच्याकडनं असं कॅन्सल झालं तर काय करायचं. मग त्यावेळेस इथे एंड टेस्टला क्लिक करायचं, येस करायचं आणि हे जे एंड एक्झाम आहे इथे टाईप करा, एंड एक्झाम, अँड कन्फर्म करा आणि ओके करा. पुढच्या जी टेस्ट आहे ती आहे आपली सेशन कम्प्लिशन टेस्ट. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन आहे, अ डॅश डॅश इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज फॉर स्टोरिंग अँड प्रोसेसिंग डेटा अँड इन्फॉर्मेशन. तर कोणतं डिव्हाइस आहे ज्यामध्ये आपण माहिती स्टोअर करू शकतो, डाटा स्टोअर करू शकतो. तर कॉम्प्युटर याचं उत्तर आहे.
त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, विथ द हेल्प ऑफ अ कम्प्युटर यू कॅन डू ऑल द फॉलोइंग थिंग्स एक्सेप्ट. तर कम्प्युटरद्वारे कोणतं काम आपण करू शकत नाही. तर याचं लास्ट आन्सर आहे बघा, यू कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. तर मित्रांनो, आपण एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर प्रवास करू शकत नाही. तर हे आन्सर याचा. थर्ड क्वेश्चन आहे, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर अँड सिस्टीम युनिट कलेक्टिव्हली अल्सो नाव ॲज. तर याला हार्डवेअर म्हटलं जातं. अँड फोर्थ क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. तर या चौघांपैकी कोणतं पॉइंटिंग डिव्हाइस आहे? तर माऊस हे एक आपलं पॉइंटिंग डिव्हाइस आहे. आणि पाचवा प्रश्न आहे बघा, डॅश डॅश इज अ बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर दॅट हेल्प द कम्प्युटर टू मॅनेज इट्स इंटरनल रिसोर्सेस. तर सिस्टीम सॉफ्टवेअर हे त्याचं आन्सर आहे. हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर आहे. तर या ठिकाणी ही जी सेशन कंप्लिशन टेस्ट होती ही पूर्ण झाली. आता करा इथे यस. यस केल्यानंतर एंड एक्झाम हा टेक्स्ट या ठिकाणी टाईप करा. कन्फर्मेशनसाठी टाकावं लागतं आपल्याला हे. आणि या ठिकाणी कन्फर्म बटनला क्लिक करा आणि ओके करा. तर मित्रांनो, या ठिकाणी असं तुमचं सेशन पूर्ण होतं. पूर्ण झाल्यावर असा मेसेज येतो कंप्लीटेड. एक मार्क तुम्हाला मिळाला इंटरनल 50मधला. एक ॲड झाला. एका सेशनला 100 पॉईंट्स असतात. तर आशा करतो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा, जेणेकरून हा व्हिडिओ दुसऱ्या मित्रांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू.